काय झालं, बाईनं तिच्या अपेक्षा, तिच्या इच्छा, तिच्या भावना तिला समजून घेणाऱ्या व्यक्तीकडं व्यक्त केल्या तर काय झालं, तिला तिच्या छोट्या गोष्टी त्यावर जर कोणी महत्त्व देत असेल तर काय झालं, त्या महिलेनं आनंदात तिचं स्वतःचं आयुष्य जगायचं नाही का? ह्याच्यावर बोलणार आहे मी आज. ओके. हां, म्हणजे घर परिवार नाते रिश्ते सगळे सोयरे संबंधी सगळे सोबतीला असतात की त्या प्रत्येक परिवारातल्या एक नवऱ्याच्या बायकोसोबत सगळे असतेत. पण जर कदाचित तिला समजून घेणारं तिच्या परिवारात कुणी नसलच तर तिनं तिच्या भावना मारून टाकायच्या. तिला अधिकारच नाही कुठं व्यक्त होण्याचा. पण हां, त्या व्यक्त होणाऱ्या महिलेनं पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी, जी की पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरचे आपल्याला समजून घेत नाही तर बाहेरचं कुठलं कोण आहे. ह्या हिशोबानं तिने ह्या नजरेनं बाहेरच्या परिवार म्हणा, व्यक्ती म्हणा, कोणीही असू द्या, त्याला त्या नजरेनं तिनं बघायलाच पाहिजे बरं का, की बाबा आपल्याला घरातलं कोणी समजून घेत नाही तर बाहेरचं का कोणी समजून घेईल. असा विचार ती करत असताना जर तिला कोणी महत्त्व देत असेल तर मग त्या समोरच्या परिवाराची काय चूक असणार आहे. तिच्या मनातले डाऊट साहजिक आहेत, तिला त्यांच्या पुढे क्लिअर करणं की मला माझ्या घरातले समजून नाही घेत तर तुम्ही का समजून घेताय, तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा काय आहेत. आणि तिथे जर त्या समोरच्या परिवाराने तिचे डाऊट क्लिअर केले आणि खरंच एक जिव्हाळा, आपलेपण, आपुलकी, माणुसकी तिच्याबद्दल इमानदारीनं दाखवली ना तर ती बाई दुसऱ्यांना तिच्या भावना व्यक्त होऊ शकते. या काय म्हणणं आहे तुमचं, कमेंट करून सांगा मला. म्हणजे कधी कधी काय होतं माहिती आहे का, नवरा 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 पण नवरा बी कामापुरता म्हणजे समजून घ्या आता. हां, कामापुरता म्हणजे कसं असतं काही परिवारामध्ये बघा, सासू सासरे, दीर जाऊ, नणंद, भाया, हे असे नाते गोते जपण्यापुरतं नवरा आपल्याला फ्रीडम नक्की देतो बरं का. काय फ्रीडम नवऱ्याचं मिळतं हे माझे आहेत आणि त्यांच्यासाठी काही पण तुला त्यांना आनंदात ठेवण्यासाठी त्यांना तुझ्याकडून अशी कधीच अपेक्षा झाली नाही पाहिजे की तू त्यांना खटकावी, त्यांच्या विरोधात काही तू बोलावा जावा, असं तू कधीच नाही करू शकत. हां, तू फक्त
त्यांना जसं हवं आहे तसं त्यांच्यामध्ये उतरत जा. नवऱ्याचं एवढं फ्रीडम असतंय की बायकोला. पण समजा तिला जर वाटलं, तिचे मायबाप आलेत, तिचा भाऊ आलाय, तिची भाऊजई आली, अजून कुणी गावातलं इतर कुणी तिच्या दारापर्यंत आलं, तर समजा तिनं बी त्यांची तेवढीच म्हणजे एक रिस्पेक्ट करावी असं तिला जरी वाटलं ना, तर नवऱ्याला कधी मान्य नसतं या. कळलं का? नवऱ्याला कधी मान्य नसतं या. त्याच्या मनामधून, त्याच्या अगदी आतून ते कधीच मान्य करून घेत नाही. वरून वरून तोंड धरे नवरा. आता तुम्हाला राग येऊ देऊ नका बरं का, असं बऱ्याच ठिकाणी आहे. आता हे विचार जे आहेत ना, मी आत्ताच्या चालू जीवनातले जरी वाटत नसले तुम्हाला, तरी आमच्या पूर्वीच्या काळी, असं म्हणजे आमच्या अगोदरच्या काळी नक्कीच ह्या अशा भानगडी होत होत्या बरं का. तुम्हाला सांगते मी थोडक्यामध्ये. माझा स्वतःचा नवरा आणि माझ्या नवऱ्याचा बाप, माझा सासरा, त्यांचं लग्न थाटामाटात करून दिलेलं. आणि त्यांची बायको, आता त्यांची बायको बाकीच्या परिवाराच्या म्हणण्यावर सगळं काही वागायचं तिनं. मग काय झालं, तिला एक दिवस गेले बरं का, 5-6 महिने झाले. तर पहिलं येणं जाणं नव्हतं, फक्त खुशाली बाजारहाटामध्ये भेटलं कुणी तर एकायला खुशाली देत होते म्हण. फलानी कशी आहे, बिस्तानी कशी आहे, माहिती घेऊन या, विचारून या, निरूप द्या आमच्याकडून. ह्या अशा भानगडी होत्या पाहिल्या म्हणा. तर मग काय झालं तुम्हाला सांगायला मी माझ्या सख्या सासऱ्याचं, लग्नाच्या बायकोचं. आता लग्नाच्या बायकोला गेले 5-7 महिने झाले. 5-7 महिने झाल्याच्या नंतर तिला नव्हती माय, बाप होता. आणि त्या बापानं काय केलं, दुसऱ्यापाशी साडी चोळी ते झंपर पीस असं काहीतरी असतंय ना वटी भरायला. म्हणजे बाबा लेकीला दिवस गेले तर जाणं होत नाही, काही असं ना अजून की बाबा लेकीच्या सासरच्या लोकायला आवडत नाही. खरं आहे का नाही, आपण गेलं आलं तर त्यांना पटत नाही, अशा भानगडी बी असतात ना. म्हणून त्यानं काय केलं, दुसऱ्यापाशी दिलं आणि त्या दुसऱ्यानं त्या घरी आणून दिलं. आणि ते जाणार आहे त्या गावात, तर घेऊन जा बाबा, हे आमच्या पोरीला पोच कर. म्हणून असं झालं, हे घडलं बरं का. आणि हे घडल्याच्या नंतर माझा सासरा जे आहे ना, त्याच्या हातात काही नव्हतं, त्याच्या भावाच्या हातात होतं, आमच्या चुलत सासऱ्याच्या हातात. चुलत सासऱ्यानं एवढंच म्हणला की हे साडी चोळी जे घेऊन आलंय का, त्याचं तुझंच काहीतरी घोटाळा आहे आणि निघ घराच्या बाहेर. हे लेकरू फिकरू आमचं काय नाही ते त्याचंच असणार आहे. त्यानं तुला आणून दिलं आहे घरी साडी चोळी फलानं बिस्तानं. आणि हे तुझ्या मायबापानं दिलं असलं, तुझ्या बापानं दिलं असतं तर त्याला नाही यायला काय झालं, फलानं बिस्तानं. ह्या अशा गोष्टी घडल्या. आणि त्या आमच्या सासऱ्याच्या लग्नाच्या बायकोला गरोदर असताना, गरोदरपणी 7व्या महिन्यात जी टाकून दिलं, ती पुन्हा फिरून आणलं नाही. आणि मग आमच्या नवऱ्याची माय म्हणजे माझी सासू. अशा भानगडी होत्यात. पण आत्ताचा काळ ना जरा वेगळा आहे. नवऱ्या तू आहेस ना, गप गुणानं राय, मला ते आवडतंय आणि मी त्याच्यासंग जमाना. नवऱ्या तुला जर माझी गरज असली तर उगाच शांत बस, ते माझं आहे आणि मी त्याची आहे. सरळ असं म्हणून काय कमालीच्या गोष्टी आहेत. असं बी आहे व कुठं असं बी आहे कुठं. ते बिचारा नवरा आताचा तसलं काहीच करू शका नाही बायकायला. शांत गपगुणानं
गॅपचिप पडून तिच्या पायापाशी राहतंय त्या बायको म्हणणारणीच्या. आणि जर एखादी तेवढं करून बी जर टाकून गेली, सोडून गेली, तर व्हिडिओ काढायलेत आता लोक, सोशल मीडियावर टाकायले तर व्हिडिओ काढून, ये ग फलाने ये, तुला कसं वागायचंय तसं वाग, तुला काय करायचंय ते कर, पण मायापाशी राहून कर. फलाने मला तुझ्याशिवाय जगू शकत नाही, फलाने मी बघ कसा झालोय, मी आता वाचू शकत नाही, तू ये, तुला कसं करायचंय तसं कर, तू काय करायचंय ते कर, पण तू मला सोडून देऊ नको ग माझे राणे. माय धडधडा रडायले तर लोक ह्या सोशल मीडियावर. आणि ते मी बघायली की व्हिडिओ लोकायचे. हो, अशी गोष्ट आहे. पण मला काय म्हणायचं आहे, जर एखाद्या महिलेच्या, आता समजा माझ्याच मनामध्ये जर असं कुठंतरी वाटलं की बाबा माझ्या आईवडील मेलेत तसं, माझ्या आईवडील गेलेत तसं, माझ्या मनातल्या काही गोष्टी मी माझ्या आईबाप समजून, माझ्या आईवडिलासारखं कुठे व्यक्त नाही हो झाली, आणि ते मला व्हायचं आहे, तर मग ते व्यक्त होण्यासाठी नक्कीच माझ्या परिवारातलं सोडून इतर कोणी जर मला समजून घेणारं असेल, तर मग तिथं मी व्यक्त होणार माझे आईवडील समजून. कळलं का? अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपण आपल्या भावंडापाशीही व्यक्त होऊ शकत नाहीत, आपल्या मुलापाशीही व्यक्त होऊ शकत नाहीत, आपण आपल्या नवऱ्यापाशी व्यक्त होऊ शकतो. पण काय गॅरंटी आहे की नवरा आपल्याला नक्कीच काहीतरी त्यातून मार्ग काढील किंवा नाही काढील, समजून घेईन किंवा मग त्याच्या विरोधात जाईल. त्या म्हणजे नवरा असतो. हां, मग त्या ठिकाणी आपल्या बाजूने आपल्याला समजून घेणारं जर कोणी बाहेरचा परिवार आपल्यामध्ये इन्व्हॉल्व जर होत असेल ना, तर बऱ्याच गोष्टी आहेत, लय गोष्टी आहेत अशा की माझे आईवडील समजून मला व्यक्त व्हायचं आहे. हां, पण मुद्दा माझ्या मनात जे उठतं ना काहूर, ते काहूर असा आहे की खरंच तुम्हाला सांगायले, ज्या गोष्टी आपल्यामध्ये त्या भिनलेल्या असतात ना, त्याच गोष्टीला आपल्या घरातल्या लोकांचा विरोध असतोय. विरोध मग आपण व्यक्त कसं व्हायचं आणि का व्हायचं, जरी झालं तरी बी आपल्या घरातले समजून घेणारे नाहीत हो. मग आता आपण ज्यांना आपलं म्हणतो ते आपल्याला समजून घेत नाही, तर बाहेरचे कोणाचे, हा डाऊट नक्कीच मला सतत माझ्या मेंदूमध्ये खेळतंय बरं का. हां, आणि त्यामुळं मी कोणाच्या असलुंगी बसण्यासाठी खूप विचार करते. कोणालाही मी जवळ करत नाही आणि कोणाच्या जवळ जातही नाही. आपलं समजून घेत नाही तर दुसऱ्यांचं काय, असा विचार साहजिक आहे येणं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. चला बाय.